नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आजचा सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला आणि कालचा दिवस जर तुम्ही बघितला असेल, कालचा ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तर आपण काही लेवल बघितल्या होत्या. जो व्ह्यू होता तो काहीसा बुलिश साईडला होता, परंतु मार्केटनी एक निगेटिव्ह कॅन्डल तयार केली ओपनिंगची आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये अशा पद्धतीने निगेटिव्ह मोमेंटम आला की मार्केटमध्ये आपल्याला कुठलीही रिकव्हरी बघायला मिळालेली नाही. आता उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे. सोमवारच्या दिवशी मार्केट ओपन होत आहे 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. आणि ज्या पद्धतीने काहीसा निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे, इंडिया विक्स जर बघितलं तर काहीसा हायर साईड गेलेला दिसतोय. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर अजूनही आपल्याला वीक बघायला मिळते. आता सोमवारच्या दिवशीसाठी लेवल काय बनतात, ते प्रायजेक्शन काय बनते, मार्केटचा दिवसभराचा ट्रेंड काय राहू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 500 कमेंट. आय होप आपली जी MG मित्रमंडळ आहे ते 1500 लाईक आणि 500 कमेंट कंप्लीट करतील. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आणि हां, खूप साऱ्या लोकांचे कमेंट असतात, मी वाचतही असतो. 1-2 कमेंटची उत्तरं मी देत असतो, जिकडे बाबा काही लोकांना खूप डाऊट आहे, काही लोकांना खूप क्वेश्चन आहे, परंतु प्रत्येक कमेंट मी वाचत असतो. त्यामुळे कमेंट आवर्जून करत जावा. आता काही लोकांचे कमेंट असतात की प्रायजेक्शन रिलेटेड त्यांना काही क्वेश्चन असतात, काहींना स्ट्राईक प्राईस सिलेक्शन रिलेटेड क्वेश्चन असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की रिस्क मॅनेजमेंट. बघा, जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल, मार्केटमध्ये सुरुवात करत असाल तर बघा, प्रायजेक्शन समजायला काहीसा वेळ लागू शकतो. प्रायजेक्शन काय असं नाही की एका रात्रीतून आपल्याला लगेच समजेल. त्याला थोडंसं प्रॅक्टिसची गरज असते, थोडंसं समजून घ्यायची गरज असते, थोडंसं मार्केटमध्ये काय घडामोडी होतात त्याची गरज बघण्याची असते. चार्ट कशा पद्धतीने रीड करता तुम्ही ते बघणं गरजेचं असतं. परंतु तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल, सुरुवात करत असाल तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटची सगळ्यात अगोदर गरज आहे. कारण की काय होतं, खूप सारे लोक मार्केटमध्ये येतात आणि 10-15 दिवस टिकतात आणि त्याच्यानंतर निघून जातात. का निघून जातात? कारण की माहिती काय होतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट हे शिकणं गरजेचं आहे. त्याचसोबत ट्रेड मॅनेजमेंट, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट तर झालीच आहे, परंतु ट्रेड मॅनेजमेंट पण माहिती आहे की नाही हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत प्रायजेक्शन रिलेटेड, जे प्रायजेक्शन येते परंतु ह्या गोष्टी जर येत नसेल तर प्रायजेक्शन येऊन पण काही उपयोग नाही आहे. ट्रेड मॅनेजमेंट म्हणा, रिस्क मॅनेजमेंट म्हणा, पोझिशन सायझिंग म्हणा, आणि त्याचसोबत सायकोलॉजी. तुमची सायकोलॉजी मार्केटबद्दल कशी आहे, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे मार्केटला बघून, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रायजेक्शन शिकण्याकडे जोर द्या आणि त्याचसोबत हे जे फॅक्टर मी डिस्कस करतोय हे शिकण्याकडे लक्ष द्या. आणि हे दोन्ही फॅक्टर आहेत, म्हणजे प्रायजेक्शन आणि ट्रेड मॅनेजमेंट रिलेटेड, म्हणजे ज्या गोष्टी प्रायजेक्शनला अनुसरून आहेत. ओके, प्रायजेक्शन तुम्हाला येते परंतु ह्या गोष्टी येत नसेल तर प्रायजेक्शन येऊन पण काही उपयोग नाही. मग त्याच्यासोबत त्या पण गोष्टी आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेट ट्रेडच्या कोर्समध्ये ॲड केलेल्या आहेत. 15 ते 16 व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर आवर्जून शिकू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके, आता ज्यांनी ऑलरेडी सिकलेलं आहे, ज्यांना बऱ्यापैकी शिकून काहीसा एक्सपिरियन्स आलेला आहे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके, त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट या गोष्टीकडे तितकंच गांभीर्याने लक्ष द्या. चला येऊया चार्टकडे. चार्ट जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटात चार्ट इकडे ओपन केलेला आहे. बघा, मार्केट 2 दिवस नेगेटिव्ह होतं. मार्केटमध्ये 2 दिवस नेगेटिव्ह मोमेंटम होतं. मार्केट हायर हाय ब्रेक करून मार्केट लोअर लो प्लॅन करत होतं. परंतु इकडे काय बघायला मिळालं आपल्याला की मार्केट या लेवलवरती एक सपोर्ट क्रिएट केला होता आणि मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन एक मोठी कॅन्डल तयार केली, परंतु कॅन्डलची क्लोजिंग डाऊन साईडला जाईल. जवळजवळ 100 पॉईंटची पहिल्या 5 मिनिटाची ओपनिंग कॅन्डल होती आणि कॅन्डल जो पुलबॅक होता तो पुलबॅक ह्या कॅन्डल सिंगल कॅन्डल पण झाला आणि तिकडनं मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम या लेवलवरती येऊन मार्केट काहीसं स्ट्रक्चर आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बदलताना दिसते. ओके, सगळ्या लेवल आधी रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया.
या लेवलवरती आपण 24,600 या लेवलवरती काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघितली होती आपण 24,600. इकडे जर बघितलं तर इकडे हा मोठा गॅप पेंडिंग होता. मार्केटने तो गॅप आज फिल केलेला आहे आणि एका सपोर्टवरती येऊन मार्केट थांबलेलं आहे. आता ज्या पद्धतीने इकडनं मार्केटची स्ट्रक्चर चेंज झाले या लेवलवरती, ओके, ज्या पद्धतीने मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला. आता नेक्स्ट सपोर्ट जर बघितला मार्केटचा तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती 23,600 आपल्याला सपोर्ट बघायला मिळते आणि त्याच्यानंतर परत एक गॅप पेंडिंग आहे. ओके, आता असं नाही की तो गॅप लगेचच हा गॅप फिल झाला म्हणून इकडनं लगेचच हा गॅप फिल करेल, असं नाही. मार्केट या लेवलतून सपोर्टवरती काय प्रायजेक्शन बनते का, त्याच्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या लेवल ब्रेक करतोय हे बघणं गरजेचं असतं. ओके, आता ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर मार्केटनी या लेवलपासून एक निगेटिव्ह दिवस, दुसरा निगेटिव्ह दिवस, तिसरा निगेटिव्ह दिवस, 3 लगातार निगेटिव्ह दिवस इकडे जर बघितलं तर क्लोजिंग आहे ती डे लोला आहे आणि आता रिसेंटली सपोर्ट आपल्याला 23,600 बघायला मिळते. आत्ता जर मार्केटची क्लोजिंग बघितलं तर 23,900च्या आसपास आहे, म्हणजे 300 पॉईंटचा अजूनही इकडे स्पेस आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते. ओके, हे ओव्हरऑल 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय. आता तुमच्या जर लक्षात असेल तर आपण बघितलं होतं लास्ट टाइम की मार्केटनी या लेवलपासून निगेटिव्हपणा सुरुवात केली होती. मार्केट इकडे एक हेल्दी पुल बॅकपर्यंत गेलं, एका रेजिस्टन्स लेवलपर्यंत गेलं, तिकडनं मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम झाला, म्हणजे काहीसं बेरिश फ्लॅगम पोल आपल्याला बघायला मिळते. आता 23,600 हा सपोर्ट जर बघितला तर एक 50%चं करेक्शन आपल्या इकडे बघायला मिळते. लास्ट ॲनालिसिसमध्ये आपण ह्या लेवल देखील बघितलं होतं. आता 50% करेक्शन नंतर मार्केट इकडनं काय प्रायजेक्शन बनते हे थोडंसं बघण्यासारखं आहे. आणि ओव्हरऑल जर बघितला तर ग्लोबल सिनारिओ थोडासा पॉझिटिव्ह होतोय, कधी निगेटिव्ह होतोय आणि ते तुम्हाला माहिती आहे जे ट्रम्प तात्या आहेत त्यांच्या मनात जे येते, आता आज रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय मनात येईल त्यांचं त्यांनाच माहिती असतं. त्यामुळे मार्केट जर बघितलं आपण ओव्हरऑल तर मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतोय, परंतु त्यांनी काय कुटाने करून ठेवले ते त्यांनाच माहिती. ओके, तर ते रात्री उठून काय डिसिजन घेऊ शकतात त्यांचं त्यांनाच माहिती. त्यामुळे अशा वेळेस काय आहे की मार्केटमध्ये मोठा गॅप अप गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे आणि 2 दिवसामध्ये काय ओव्हरनाईटमध्ये काही गोष्टी घडतात, त्यामुळे मार्केटमध्ये मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी वाढत असते. आणि ओपनिंग कुठे होती मार्केटची हे बघणं गरजेचं असतं आणि ओपनिंग नंतर काय प्रायजेक्शन बनते, मग खूप मोठा गॅप डाऊन ओपन होतोय का, खूप मोठा गॅप अप ओपन होतोय का फ्लॅट ओपनिंग होतीये, त्याच्यानंतर मार्केटने रिसंट प्रायजेक्शन काय दाखवल्या होत्या आणि रिसंट प्रायजेक्शनवरनं मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर ओव्हरऑल स्ट्रक्चर काय बघायला मिळते मार्केटचं. ओके, चार्ट आपल्याला काय बघायला दाखवतोय हे बघणं तितकंच गरजेचं असतं. ओके, त्यामुळे खूप मोठा गॅप अप किंवा खूप मोठा गॅप डाऊन जर ओपन होत असेल, आवाकाच्या बाहेरचा गॅप अप गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडंसं थांबण्याचा विचार करा. मार्केटमध्ये मोठा गॅप अप आणि गॅप डाऊन ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस मोठं कन्फ्युजन तयार होतं. ओके, सो त्यामुळे मोठा गॅप अप आणि गॅप डाऊन ज्यावेळेस होतं थोडंसं रिलॅक्स व्हा, मार्केटचं स्ट्रक्चर बघा, मार्केटमध्ये ओपनिंग नंतर कुठली प्रायजेक्शन बनते त्याच्याकडे लक्ष द्या. ओके, तर ह्या गोष्टी थोड्या शिकण्यासारख्या असतात आणि अशा पद्धतीचं बघा इकडे खूप तुम्ही जर बघसाल तर गॅप गॅप डाऊन गॅप डाऊन गॅप डाऊन, परत इकडे परत मोठा गॅप अप, परत इकडे गॅप डाऊन, ह्या अशा पद्धतीचं मार्केट आहे ना खूप कमी वेळा बघायला मिळतं. मग ह्या वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला बघायला मिळतोय. ओके, कारण की ट्रम्प तात्यासारखा व्यक्ती पण कदाचितच असणार आहे त्या पृथ्वीतलावरती. मार्केट आपल्याला बघायला काय मिळतं की मार्केट इकडे वेगवेगळ्या पद्धतीने मोठे गॅप अप गॅप डाऊन आपल्याला वारंवार दाखवते. इकडे पण बघितलं इकडे मोठा गॅप अप होता, परत इकडे मोठा गॅप अप. ओके, आणि तशा पद्धतीचे आपल्याला गॅप अप गॅप डाऊन बघायला मिळत आहे. इकडे लो जर बघितलं तर 23,800चा लो बघायला मिळतोय आणि स्विंग हाय जर बघितलं तर या लेवलच्या आसपास साधारण स्विंग हाय आहे. ओके, या लेवलच्या वरनं मार्केटने एक स्ट्रॉंग गॅप अप दाखवला होता, तो गॅप फिल केलेला आहे मार्केटने. ओके, तर रेजिस्टन्स सपोर्ट काय बघायला मिळतं ते इकडे थोडं समजून घ्या. या लेवलवरती मार्केट डाऊन साईडला वरती गेलं, परत खाली, परत या लेवलवरती काहीसं आपल्याला मार्केट या लेवलवरती सपोर्ट घेताना दिसते 23,800. लास्ट टाइम पण 23,800 वरनं मोठा गॅप अप झाला होता. ओके, तर बुलिश साईडला जर बघितलं तर 23,930च्या आसपास एक रेजिस्टन्स पाहायला मिळते.
या रेजिस्टन्सवर जर मार्केट काहीसे लेवल ब्रेक करत असेल तर बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्या लेवल जर बघितलं तर या लेवलवरती फर्स्ट रेजिस्टन्स आहे 24,000. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलवरती बघायला मिळतोय. थर्ड रेजिस्टन्स जर पाहिला तर या लेवलवरती बघायला मिळतोय. ओके, ते या काही रेजिस्टन्स लेवल आहेत. ओके, इकडे ऑलरेडी जर बघितलं तर एक राउंडिंग बॉटम इकडे छोट्याशा टाइम फ्रेमवरती बघायला मिळते. मार्केट जर काहीसं फ्लॅट किंवा काहीसं छोटंसं गॅप डाऊन ओपन होऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल आपल्याला 24,000ची राऊंड लेवल बघायला मिळते. 24,060ची लेवल सेकंड आणि थर्ड रेजिस्टन्स 24,100च्या आसपास. ओके, 24,100 24,110च्या आसपास. डाऊन साईडला जर बघितलं तर 23,812 वरती सपोर्ट घेतलाय. एक नेगेटिव्ह मोमेंटम काहीसा पुलबॅक. आता इकडे थोडं सस्टेन थोडंसं कन्सोलिडेशन आणि त्याच्यानंतर काहीसा बेरिश फ्लॅगम पोल जर इकडे होत असेल आणि टप्पा खाऊन लेवल जर ब्रेक होत असेल. टप्पा म्हणजे काय की मार्केटने इकडे कन्सोलिडेशन केलं, लेवल ब्रेक केली, परंतु ही स्पेस खूप कमी आहे. मार्केट इकडे आली, या लेवलवरती सपोर्ट घेतला होता मार्केटने. म्हणजे या लेवलवरती काय होतं, थोडासा डिमांड झोन तयार झाला होता. डिमांड इकडे झोन तयार झाल्यामुळे थोडंसं इकडे पुलबॅक घेऊन जर मार्केट वरती इकडनं नाही गेलं आणि स्ट्रगल करायला लागलं, परत फिरून जर डाऊन साईडला येत असेल आणि त्याच्यानंतर 23,812चा जो टेक्निकल सपोर्ट आहे नो ट्रेडिंग झोनचा, ओके, 23,800 23,812च्या आसपास तिकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर मग हे स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह होते. मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडला मार्केटवरून थोडंसं सपोर्टवरती येताना दिसू शकतं, नेक्स्ट सपोर्टवरती. आता इकडे जर नो ट्रेडिंग झोन बघितलं तर 23,800 23,932 साधारण 120-130 पॉईंटच्या आसपास आपल्याला नो ट्रेडिंग रेंज बघायला मिळते. डाऊन साईडच्या लेवल जर बघितल्या तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती वेळ काय लेवल पाहायला मिळतात ते बघा. इकडे ऑलरेडी एक सपोर्ट घेतलेला आहे, एक पुलबॅक झालेला आहे. छोटा मोठा पुलबॅक घेऊन कन्सोलिडेशन करून जर बेरिश प्रायजेक्शन होऊन लेवल ब्रेक होत असेल तर 23,750च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं 23,680च्या आसपास येतोय. 23,630 आणि 23,585 या लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळत आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे आणि चार्ट पॅटर्न देखील निगेटिव्ह बघायला मिळत आहे. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स झोन आहे. इकडनं मार्केट पडलं होतं खाली, म्हणजे इकडे काय झालं होतं, एक सप्लाय झोन तयार झालाय. मार्केट जर मोठं गॅप अप ओपन होत असेल रेजिस्टन्स झोनमध्ये, सप्लाय झोनमध्ये, तर ओपनिंगमध्ये काहीचं सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. आता नेगेटिव्ह साईडला जर डाऊन साईडला जर ओपन होत असेल तर मार्केटनी इकडे थोडंसं पुलबॅक दाखवण्याचा प्रयत्न केला पण सस्टेन झाला नाही. आता इकडे जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल ना तर एक पुलबॅक आपल्याला ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. ऑलरेडी जर बघितलं तर मार्केट ओव्हर सोल्ड झोनमध्ये गेलेलं आहे. 3 दिवस कंटिन्युअसली 3 दिवस जर बघितलं तर मार्केट डाऊन साईडला आहे. तर गॅप डाऊन नंतर हे जे गॅप फिलिंग आहे, हा गॅप फिलिंग आपल्याला करताना दिसू शकतो निफ्टी. त्याच्यानंतर मग थोडं कन्सोलिडेशन, थोडंसं मग इकडे टाइमपास करून मार्केट इकडे आपल्याला इंट्राडे हायच्या आसपास क्लोजिंग करताना दिसू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल बाकी आहेत अजून. व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जावा. खूप सारे लोक काही रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु फक्त निफ्टीतच बघतात. प्राइस ॲक्शन थोडं शिकण्याचा प्रयत्न करा. आता निफ्टीमध्ये जर बघितलं, बँक निफ्टीचा चार्ट आहे हा, निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा. तर निफ्टी बँकमध्ये एक इनसाइड कॅन्डल सेटअप तयार झाला. इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक, एक निगेटिव्ह मोमेंटम. आता निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला रिकव्हरी जर बघितली तर बँक निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. इकडे एक ट्रेंड लाईन देखील होती, एक चांगल्या पद्धतीने इकडे आपल्याला काहीसा डबल बॉटम इकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळते. एक पुलबॅक देऊन इकडे थोडंसं सस्टेन पण झालंय. मग आता इकडे जर बघितलं तर नेकलाईन काय पाहायला मिळते, 56,200ची. आणि सपोर्ट जर बघितला तर साधारण सपोर्ट जर आपल्याला इकडे बघितला तर हा काही ब्रेकडाऊन फेलियर आहे. ओके, ब्रेकडाऊन फेलियर तुम्हाला समजते. इकडे एक ब्रेकडाऊन फेलियर आहे इकडे आणि मार्केट ब्रेकडाऊन फेलियर करून वरती गेले. आता ओपनिंगमध्ये जर एक बुलिश कॅन्डल तयार होत असेल तर इकडनं मार्केटमध्ये निफ्टी बँकमध्ये एक
बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग हे 56,800चा जो इंट्राडे हाय आहे ना, या रेजिस्टन्स पर्यंत आपल्याला येताना दिसू शकतो. पण त्याच्यामध्ये छोटे छोटे आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळत आहे, ते समजून घ्या आधी. ओके, हे काय रेजिस्टन्स आहे, नो ट्रेडिंग झोन मार्क करूया. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 55,860 सपोर्ट आणि 56,200च्या आसपास रेजिस्टन्स. ही प्रायजेक्शन बऱ्यापैकी सपोर्ट घेऊन बुलिश झालेली प्रायजेक्शन आहे. त्यामुळे जर ओपनिंगमध्येच जर कॅन्डल ब्रेक होत असेल तर इकडे ओपनिंगमध्येच आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्या लेवल काय म्हणतात ते 56,410, 56,600 आणि 56,800 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. नेगेटिव्ह साईड म्हणजे सेलिंगच्या साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती येऊया. नेक्स्ट सपोर्ट जर बघितला तर या लेवलच्या आसपास बघायला मिळते. त्याच्यानंतरनं जर सपोर्ट बघितलं तर ही एक लेवल बघायला मिळते. त्यानंतर जर बघितला तर या लेवलवर. ओके, तर या काही लेवल निगेटिव्ह आहे. आता इकडे बघा, थोडंसं समजून घ्या की मार्केटनी या लेवलवरती एक सपोर्ट घेतलेला आहे. मार्केटवरती पण गेले 56,089 वरती क्लोजिंग आहे. साधारण या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे. ही क्लोजिंग वरती लेवल ब्रेक न करता मार्केट सस्टेन नाही झाले या लेवलवरती, डाऊन साईडला आलं आणि काहीसं नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून जर लेवल ब्रेक झाले, म्हणजे एकदा सपोर्ट घेतलाय ट्रेंड लाईनवरती, परत पुलबॅक घेऊन परत सपोर्ट घेतलाय, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक करत असेल तर मग मार्केटमध्ये हे जे स्ट्रक्चर बनले हे काहीसं नेगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे सेलिंग साईडला आपल्याला प्रायजेक्शन बनताना दिसते. 55,640च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 55,400 राऊंड लेवल आहे आणि थर्ड सपोर्ट जर घेतलं तर 55,224. या 3 लेवल आपल्याला इकडे सेलिंगच्या साईडला बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप गॅप डाऊन थोडंसं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. गॅप अप जर पण होत असेल तर थोडं प्रायजेक्शन काय बनते ते थोडं बघणं गरजेचं आहे, कारण की सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या झोनमध्ये ओपन होते, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आपल्याला दाखवू शकतं. परंतु बऱ्यापैकी जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक ओपनिंगमध्ये पुलबॅक आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. सेन्सेक्समध्ये जाऊया. आता जर कोणाला चॅनलचं नॉलेज असेल तर इकडे बघा, अशा पद्धतीने एक चॅनल तयार झाला होता. एक ए ग्रेड चॅनल होता आणि प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये देखील चॅनलबद्दल बऱ्यापैकी मोठा टॉपिक कव्हर केलेला आहे. ओके, ए ग्रेड चॅनल काय आहे, बी ग्रेड चॅनल काय आहे, सी ग्रेड चॅनल काय आहे, चॅनल कशा पद्धतीने बनतो, कुठनं ब्रेकआउट देऊ शकतो, चॅनलचा सपोर्ट लेवल काय आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा असतो, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. जसं चॅनल सांगितलं तसे वेगवेगळे सेटअप सांगितले, बऱ्यापैकी चांगला मोमेंटम होता. ओके, आता जर पाहिलं इकडे तर या लेवल होती 76,400 वरती सपोर्ट आहे. रेजिस्टन्स पाहिलं तर या लेवलच्या आसपास म्हणजे 76,800, म्हणजे 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळत आहे. ओके, इकडे जर बघितलं नेगेटिव्ह छोटासा इकडे पुलबॅक आणि या लेवलवरती सस्टेन. आता ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्या इकडनं या पद्धतीने 76,800 रेजिस्टन्स आणि 76,400 म्हणजे 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची लेवल आपल्या इकडे बघायला मिळते रेंज. तर ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काही रेजिस्टन्स लेवल आपल्याकडे आहे तिकडे चार्टवरती आपल्याला बघायला मिळतात की या लेवलवरती बघा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक छोटासा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. ओके, म्हणजे मल्टिपल रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात ते. इकडे जर बघितलं तर हा स्विंग एक रेजिस्टन्स आहे. नंतर त्याच्यानंतर 77,035च्या आसपास, त्यानंतर 77,225च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स बघायला मिळते. त्यानंतर 77,500 राऊंड लेवल पण आहे आणि आजची ओपनिंगची कॅन्डल क्लोजिंगची लेवल देखील आहे. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात ते सेन्सेक्सच्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. मार्केट ही लेवल जर ब्रेक करत असेल 76,400चं, काही अशा पद्धतीने चॅनल क्रिएट करून किंवा कन्सोलिडेशन करून जर लो ब्रेक होत असेल तर मग हा जो ट्रेंड नेगेटिव्ह आलाय ना आणि त्याच्यानंतर इंट्राडेचा लो जर ब्रेक होत असेल तर परत आफ्टर कन्सोलिडेशन लो ब्रेक होत असेल तर मग हा मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला शिफ्ट होताना दिसू शकतो. मग त्याच्या काय लेवल बनतात ते पण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघून घ्या.
ओके. फक्त इकडे समजून काय घ्यायचं की प्रायजेक्शन काय म्हणते. डायरेक्ट जर ब्रेक होत असेल तर मग ही प्रायजेक्शन रिस्की बनते खूप जास्त. ओके. आणि बघा आज जवळजवळ 1000 पॉईंट निगेटिव्ह होता, 1.5% आसपास निगेटिव्ह आहे. आणि डायरेक्ट जर फ्रेश डेला जर मार्केट ब्रेक होत असेल तर मग मार्केटमध्ये कंटिन्युअसली निगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी लेस होती, कमी होती. मग मार्केट इकडनं काहीसा ब्रेकआउट फेलियर देऊन थोडंसं इकडे ट्रॅप करताना दिसू शकतं. त्यामुळे थोडं इकडे आपल्याला प्रायजेक्शन बघणं गरजेचं आहे की प्रायजेक्शन बाबा कन्सोलिडेशन करते का, एखादा 2 तास प्रायजेक्शन ह्या झोनमध्ये होल्ड केली का, त्याच्यानंतर छोटासा टप्पा खाऊन रेंज ब्रेक होती का, आणि रेंज ब्रेक झाल्यानंतर मग 76,070च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 75,800च्या आसपास, आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 75,557च्या आसपास तिसरी लेवल बघायला मिळते. तर या काही निगेटिव्ह लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील, प्रायजेक्शन व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करू शकता, आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.